ओंकारेश्वर ते वृद्धेश्वरकडे जाणारा हा जो पूल आहे तो आता पाडण्याचा निर्णय पुणे महानगरपालिकेने घेतलेला आहे। या पुलासोबतच बाबा भिडे पूल जो आहे तो देखील पाडणार असल्याची माहिती आपल्याला मिळतेय। आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात कचरा जो आहे त्यासोबतच जलपर्णी जी आहे ती या संपूर्ण पुलाच्याकडे अडकते आणि त्यामुळे कचरा जो आहे तो अडकल्याने नदीचं जे पाणी आहे त्याच्या प्रवाहात कुठेतरी अडथळा निर्माण होतो आणि यामुळेच हा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। जवळपास 55 वर्ष जुना हा पूल आहे। हा पूल पाडण्याचा निर्णय जो आहे तो महापालिकेकडून घेण्यात आलेला आहे। यासाठीचा प्रस्ताव जो आहे तो शहर सुधारणा समितीपुढे ठेवण्यात आलेला आहे। मुठा नदीवर बाबा भिडे पूल आणि ओंकारेश्वर मंदिर जे आहे तर तिथे हे दोन छोटे पूल आहेत। काही वर्षांपूर्वी महानगरपालिकेकडून नदीकाठ सुधार प्रकल्पासाठी हे दोन्हीही पूल जे आहेत ते पाडणार अशी चर्चा रंगली होती। मात्र तेव्हा अशा प्रकारचा कुठलाच निर्णय घेण्यात आला नव्हता असं जे स्पष्टीकरण आहे ते देखील महानगरपालिकेकडून देण्यात आलं होतं। मात्र आता पुन्हा एकदा जे आहे आपण पाहिलं तर हा पुराचा अभ्यास करण्यासाठी जी समिती नेमली आहे तर त्या समितीच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे की जो नदीच्या प्रवाहाला अडथळा निर्माण करणारे हे दोन छोटे पूल आहेत तर ते संपूर्ण पूल जे आहेत ते काढून टाकण्यात यावेत अशी शिफारस जी आहे ती करण्यात आलेली आहे। या पुलाची लांबी जर आपण पाहिली तर जवळपास 50 मीटर आहे तर रुंदी जी आहे ती 4.7 मीटर म्हणजे जवळपास 7.5 मीटरची रुंदी या पुलाची आहे। या पुलाचा वापर खरं तर सध्या आपण प्रामुख्याने पाहिलं तर पादचारी आणि काही प्रमाणात दुचाकी स्वर जे आहेत ते वापरतात। मात्र नदीला ज्यावेळी पूर येतो तेव्हा या छोट्या पुलांमुळे मोठ्या प्रमाणात जलपर्णी जी आहे ती अडकते आणि त्यामुळे हा पूल जो आहे तो धोकादायक झाला होता आणि त्याच्याच दुरुस्तीसाठी ऑडिट केलं गेलं होतं। 39 लाखांचा खर्च जो आहे तो यामध्ये येणार असून याचं जे आयुर्मान आहे ते केवळ आता 8 वर्षांपुरतं वाढणार आहे। त्यामुळे हा पूल जो आहे तो पाडून टाकणंच फायद्याचं ठरणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे। शहर सुधारणा समितीकडे अशा प्रकारचा प्रस्ताव जो आहे तो मान्य झाल्यानंतर स्थायी समितीकडून मुख्य मंजुरी जी आहे ती दिली जाणार आहे। त्यानंतरच या पुलाचं काम जे आहे पाडण्याचं तर ते सुरू होणार आहे। एकूणच सर्वांनाच माहिती असेल आपलं वृद्धेश्वरकडे जाणारा हा पूल आहे आणि यासोबतच बाबा भिडे पूल हे दोन्ही पूल आता लवकरच आपल्या पाहायला मिळणार नाही आणि पुण्यातून नाहीसे होणार आहेत आणि यालाच पर्यायी मार्ग म्हणून याच्या बाजूला असणारा जो वर्तक बाग ते जयम रोड अशा प्रकारचा जो त्या बाजूचा पूल आहे तर तो पर्यायी मार्ग म्हणून आता वापरण्यासाठी काही दिवसांमध्ये खुलं करण्यात येणार आहे। पुण्याहून मुना यनपुरे, सिविक मिरर।